भाजपला छाती ठोकून सांगितलं, अगोदर माझी भाषा नंतर तुमची भाषा. आणि हे बोलण्याची हिंमत तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती यांनी करून दाखवलंय, जे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्यांना जमलं नाही. विचार करा, तुमच्या घरामध्ये पाहुणे आलेत, सर्व पाहुण्यांचं बोलणं चालू आहे. अशामध्ये तुमच्या घरातील आईला सर्वात शेवटी बोलण्याची संधी मिळाली तर घरातील माणसांना ही गोष्ट किती खटकेल. आता हाच प्रश्न तमिळनाडूच्या बाबतीत घडलाय. प्रत्येक राज्यामध्ये वेगळी भाषा बोलली जाते, त्यांची स्वतःची संस्कृती आहे, स्वतःचं राष्ट्रगीत आहे. एवढंच काय, शेकडो वर्षाचा इतिहास असतो. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या राज्यातील भाषेला एकदम शेवटी ठेवलं गेलं तर तुमच्या राज्यातील लोक नाराज होतील की नाही. इथेच तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी वेगळा निर्णय घेतला. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यापासून महाराष्ट्रातील नेत्यांनी काय शिकलं पाहिजे हे देखील आपल्याला या व्हिडिओमधून समजेल. थलपती यांनी ते करून दाखवलं जे राज ठाकरे वारंवार म्हणतायत. म्हणूनच मुख्यमंत्री विजय यांच्या या निर्णयाची चर्चा तमिळनाडूपासून दिल्लीपर्यंत होत आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. बघा, तमिळनाडूमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री विजय यांनी मोठा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे तमिळ थाई वालोथू या राष्ट्रगीताला सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम स्थान देण्याचा ठराव मंजूर झालाय. मग सरकारी कार्यालय असो, शिक्षण संस्था असो किंवा विद्यापीठ असो किंवा सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आणि इतर सार्वजनिक संस्थांच्या कार्यक्रमामध्ये तमिळ थाई वालोथू हे गीत अगोदर वाजणार. आता यामध्ये बऱ्याचशा लोकांना असंही वाटेल, यात काय नवीन, तमिळनाडूचं ते राष्ट्रगीत आहे, त्यामुळे सुरुवातीला अगोदर ते गाणं वाजणार. पण इथेच तर मोठा खेळ सुरू होतो, कारण की केंद्र सरकारचा निर्णय वेगळा आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन विजय थलपती यांनी हा निर्णय घेतला. आता तो कसा तेही ऐका आणि नंतर आपण हे समजून घेऊ राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर कसं काय होतं. कृपया करून प्रत्येक मराठी माणसाने हा मुद्दा लक्ष देऊन ऐका आणि हा मुद्दा खूप गरजेचा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तमिळनाडूमध्ये आज जो प्रश्न उभा राहिलाय तो प्रश्न महाराष्ट्रामध्ये देखील विचारला जाऊ शकतो. आता तुम्हालाच एक प्रश्न आहे, आपल्या राज्यांच्या कार्यक्रमामध्ये मराठीला प्रथम स्थान आहे का? महाराष्ट्राची भाषा म्हणून मराठीला पहिला मान देण्याबाबत आपण किती गंभीर आहोत? आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेच्या प्रश्नावर महाराष्ट्रामधील सत्ताधारी आणि विरोधक कधी एकत्र उभा राहतील का? यासाठी आपल्याला मुख्यमंत्री विजय यांच्या निर्णयाची पार्श्वभूमी समजून घेतली तर चित्र स्पष्ट होईल. तमिळ थाई वालोथू हे तमिळनाडूचं राष्ट्रगीत आहे. तमिळ समाजाच्या संस्कृतीमध्ये आणि भाषिक ओळखीमध्ये या गीताला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळतं. पण 2026 मध्ये सरकारी कार्यक्रमामध्ये या गीताचा क्रम बदलल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद तेव्हापासून सुरू झाला जेव्हा विजय जोसेफ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीच्या वेळेस अगोदर वंदे मातरम हे गीत गायलं गेलं, नंतर राष्ट्रगीत गायलं गेलं आणि त्यानंतर तमिळनाडूचं गीत गायलं गेलं. त्यानंतर मात्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. मुख्यमंत्री विजय यांना ही गोष्ट खटकली. त्यांनी ही गोष्ट केंद्र सरकारसमोर मांडली. विजय थलपती यांनी जेव्हा पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती त्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्टपणे सांगितलं होतं, आम्ही तमिळनाडूमध्ये आमच्या भाषेला अगोदर स्थान देणार. आणि विधानसभेमध्ये त्यांनी तो ठराव मंजूर करून दाखवला. केंद्र सरकार काय सांगतंय, प्रत्येक राज्यामध्ये अगोदर वंदे मातरम त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. हा प्रोटोकॉल आहे. विजय यांनी ठाम संदेश दिला, तमिळनाडूच्या प्रादेशिक अस्मितेवरती ते ठाम राहणार. इथे तमिळनाडूचे मुख्यमंत्री काय म्हणतात, वंदे मातरम आणि राष्ट्रगीत हे देशासाठी आणि प्रत्येक राज्यासाठी महत्त्वाचं आहे. पण आमच्या राज्यामध्ये जर आमच्याच भाषेच्या गीताला तुम्ही दुसरं स्थान देत असाल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही. इथे एक मुद्दा स्पष्ट केला पाहिजे, हा वाद वंदे मातरम विरुद्ध तमिळनाडू असा नाहीये, देशाविरुद्ध राज्य असंही नाहीये. त्यांचं एवढंच म्हणणं आहे, आमच्या राज्यामध्ये तमिळ भाषा बोलली जाते, त्यामुळं तमिळ भाषेचा आम्ही सर्वात अगोदर सन्मान करणार आणि त्याच भाषेला अगोदर महत्त्व देणार. आता आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती बघा. आपण मराठी भाषेमध्ये बोलतो, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो. महाराष्ट्र दिन आला की मराठीचा गौरव केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना मराठी अस्मितेचा उल्लेख केला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ज्योतिबा, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांची परंपरा सांगितली जाते. पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये मराठी कुठे हा प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतो. महाराष्ट्रामधील अनेक मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे अडचणीत आल्यात.
पालक आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून इंग्रजी शाळेमध्ये टाकतात आणि तिथं काय होतं, इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर जास्त होतो, जे आपली मराठी मागे पडते, मराठीला महत्त्वच मिळत नाही. मग इथे प्रश्न उभा राहतो, तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये ते आपल्या भाषेवरती ठाम आहेत, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या भाषेवरती का ठाम नाही? म्हणूनच इथे राज ठाकरेंचा मुद्दा उपस्थित होतो. बघा, राज ठाकरे पहिल्यापासून आणि आत्ताही तेच सांगतात, मराठी भाषा ही प्रत्येकाने बोलली पाहिजे, मराठी भाषेला प्रथम स्थान मिळालं पाहिजे. राज ठाकरे या मराठी भाषेसाठी अनेक वर्षापासून झगडतायत, लढतायत, पण आपल्या राज्यातील काही लोक त्यांना म्हणतायत तुम्ही राजकारण करतायत. मग आता तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या भाषेला प्रथम स्थान दिलं, त्याचं काय? आता तुम्हाला काय वाटतंय, मुख्यमंत्री विजय यांनी फक्त एकट्याने निर्णय घेतलाय का? तसं नाहीये, व्यवस्थित ऐका. आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं वेगवेगळे पक्ष आहेत, तसं तमिळनाडूमध्येही वेगवेगळे पक्ष आहेत. त्या पक्षातील कार्यकर्ते, नेते रोज एकमेकांच्या विरोधामध्ये बोलतात, पण तेथील नेते भाषेचा प्रश्न आल्यानंतर एकत्र येतात. जेव्हा विधानसभेमध्ये मुख्यमंत्री विजय यांनी हाच विषय त्यांच्या विधानसभेमध्ये जेव्हा मांडला, तेव्हा तमिळनाडूमधील सर्व विरोधी पक्षांनी हा ठराव मंजूर केला. कोणीही या ठरावाच्या विरोधात गेले नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागतो, मराठी भाषेच्या रक्षणासाठी सर्व पक्ष एकत्रित येतील का? आपल्याला फक्त एकच पक्ष एकत्र येताना दिसतो, तो म्हणजे मनसे आणि राज ठाकरे. बाकी मराठीच्या भाषेसाठी कोणीही एवढं महत्त्व देत नाही जेवढं द्यायला हवं. आणि जेव्हा राज ठाकरे किंवा मनसे मराठी भाषेवरती उतरतात, तेव्हा आपल्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सत्ताधारी एकच म्हणतात, राज ठाकरे राजकारण करतात. आता तमिळनाडूमध्ये काय झालं, मग ते काय राजकारण करतायत का? सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, त्यांनी त्यांच्या भाषेला प्रथम स्थान दिलं. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असं का होऊ शकत नाही? खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्यासाठी एक धोरण केलं पाहिजे. मग सरकारी कार्यालयापासून व्यापारापर्यंत सर्वांनी मराठीसाठी महत्त्व दिलं पाहिजे. पण आपण काय करतो, हे प्रश्न आपण राजकीय पक्षांना विचारतो, हेच प्रश्न आपण स्वतःला विचारा. कारण की आपण अनेक वेळा मुलांना सांगतो इंग्रजी आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे, पण मराठी नंतर शिकली तरी चालेल. म्हणजे काय झालं, मराठीला तिसऱ्या क्रमांकावरती ढकललं, तेही आपल्या महाराष्ट्रामध्ये. इंग्रजी किंवा हिंदी भाषा शिकणं काही वाईट नाहीये, उलट दुसऱ्या देशातील देखील भाषा शिका. पण सर्वात पहिलं आपण ज्या राज्यामध्ये राहतो, जी भाषा बोलतो त्याचा सन्मान करा, त्या भाषेला सर्वात अगोदर वरती ठेवा. मग तमिळनाडूमध्ये आत्ताच झालेल्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय, मग आपल्या राज्यामध्ये मराठी भाषेला सर्वात वरती का ठेवलं जात नाही? त्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्रित का येत नाही? आता प्रश्न असा आहे, केंद्र सरकार थलपतीच्या या निर्णयाकडे कसं पाहत आहे? राज्याच्या अधिकाराचा आणि भाषेच्या अस्मितेचा आग्रह स्वीकारला जाणार का? केंद्र आणि तमिळनाडू यांच्या प्रोटोकॉलवरती आणखीन संघर्ष निर्माण होणार. पण या ठिकाणी तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय आता काही बदलणार नाही. तमिळ भाषेला तमिळनाडूमध्ये सर्वात वरती स्थान मिळेल, हे जवळपास फिक्स झालंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कधी होईल? राज ठाकरे जे बोलतात ते बरोबर आहे की नाही? या सर्व प्रश्नांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.